कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं हे आंदोलन आपण पाहताय। लोकप्रतिनिधी या आंदोलनाला संबोधित करतायत, आपल्या भूमिका मांडतायत। पालकमंत्री सतेज पाटील यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, तर हसन मुश्रीफ यांनी देखील आपली भूमिका मांडलेली आहे। ही दृश्य आपण पाहत आहात। आंदोलन स्थळावरून आपले प्रतिनिधी आपल्याला ही सगळी दृश्य पोहोचवताय। जय महाराष्ट्रच्या माध्यमातून हा मोर्चा तुम्ही थेट बघता आहात। कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाज एकवटल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मराठा समाजाचा हा एल्गार पाहायला मिळतोय। सर्व आमदार खासदार मंत्री महोदय यांनी आपले विचार व्यक्त केले। कारण 10 दिवसापूर्वी हात दिल्या गेली होती। सकल मराठा समाजाच्या वतीनं हे मूक आंदोलन सुरू आहे आणि लोकप्रतिनिधी देखील आपली भूमिका या ठिकाणी मांडता आहेत। हे दृश्य आपण पाहू शकता। थेट कोल्हापूरमधनं मराठा समाजाचं हे आंदोलन सुरू आहे। लोकप्रतिनिधी देखील या आंदोलनामध्ये आपली भूमिका मांडण्यासाठी पोहोचलेले आहेत। खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जे आवाहन केलेलं होतं की लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, त्याच नुसार लोकप्रतिनिधी आपली भूमिका स्पष्ट करता आहेत। सकल मराठा समाजाच्या वतीनं हे आंदोलन या ठिकाणी होतं आहे, तर या आंदोलनामध्ये जो महत्त्वाचा निर्णय होईल त्या अनुषंगानंच मराठा समाजाचं जे आरक्षणासाठीचं महाराष्ट्रातलं राज्यातील जे आंदोलन असणार आहे त्याची भूमिका देखील याच आंदोलनाच्या माध्यमातून ठरणार आहे। राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव देखील अजूनही आहे, त्याच अनुषंगानं कोरोनाच्या संदर्भात नियमांचं पालन करून आंदोलनाची ही तयारी या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगानं आंदोलन होतं आहे। मराठा समाजाच्या वतीनं मूक आंदोलन कोल्हापूरमध्ये संपन्न होतं आहे। आणि अशा तऱ्हेने समाजामध्ये थोडी दुःखी कशी होईल अनेकांनी बोलवलं, परंतु समाजाच्या गाजवण्याच्या नंतर आम्ही त्यांना सांगितलं की जोडली पाहिजे। झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। कोल्हापूरमध्ये मराठा समाजाचं हे आंदोलन होतं आहे। दुपारी 1 वाजेपर्यंत हे आंदोलन असणार आहे। खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्वतःची भूमिका मांडलेली नाहीये, मात्र लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडावी अशी त्यांनी आग्रही मागणी केलेली होती आणि त्याला प्रतिसाद देखील देण्यात आलेला आहे। पालकमंत्री सतेज पाटील यांनी देखील आपली भूमिका मांडलेली आहे। कोल्हापूरमधली ही सगळी दृश्य आपण पाहता आहात। हसन मुश्रीफ यांनी देखील आपली भूमिका मांडली, तर आमचा मराठा समाजाला पाठिंबा असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। तर राजकारण न करता मराठा आरक्षणासाठी एक होणं गरजेचं असल्याचं देखील हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। तर मराठा समाजाला आरक्षण देऊ, आम्हाला थोडा वेळ द्या अशी मागणी देखील हसन मुश्रीफ यांनी केलेली आहे। तर सतेज पाटील यांनी देखील योग्य विचार लवकरात लवकर करू आणि त्याचा पुनर्विचार आता ज्येष्ठ मंत्री मुश्रीफ आणखी सतेज पाटील यांनी आत्ताच केलेला आहे। म्हणजे आपल्याला एक लक्षात येऊ शकते की महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे भारत शासन हे आपल्याबरोबर निश्चित राहणार आहे। यात काही मला शंका काही वाटत नाही। लवकरात लवकर योग्य पावलं उचलून
ते पुढे जातील आणि जेणेकरून मी परवा सांगितल्याप्रमाणे सगळं तुम्हाला मिळेल, सगळ्यात मोठ्या प्रमाणात मिळेल असं काही शक्य होणार नाही. म्हणून जे शक्य आहे, योग्य आहे ते जास्तीत जास्त तुम्हाला मिळेल आणि लवकरात लवकर कसं मिळवायचा हा प्रश्न आहे. आता आपण परत दिल्लीकडे वळालो तर आपल्याला अनेकांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कसं उच्च न्यायालयामध्ये हा विषय गेला होता, तिथं पुढं सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि तिथं आपल्या बाजूने तर नव्हेच पूर्णपणे विरोधात निकाल लागला. आता विरोधात निकाल लागला, इथनं आपण आता सुरुवात केली पाहिजे. हा निकाल कसा बदलता येईल, अनेक कार्यपद्धतीने त्याच्यावर विचार केलाय. मला वाटतं आंबेडकर साहेबांनी सुद्धा त्याच्याबद्दल विचार केलाय. त्याबद्दल त्याचं काय मत आहे मला माहित नाही, पण अनेकांचं तज्ञांचं मत हे आहे की जी आता पिटिशन म्हणजे रिव्हिलिंग पिटिशन किंवा क्युरेटिव्ह पिटिशन ही जर आणायचा प्रयत्न केला तर निश्चित त्याच्यामध्ये दीर्घकाळ फुकट जाऊ शकतो आणि त्याचा निकाल काय होईल हे कोणाला माहित नाही. बहुतेक तज्ञांचं म्हणणं आहे की ज्यातनं काही निष्फळ होणार नाही. मग तुमच्यापुढे पर्याय आता काय राहील? पर्याय एकच राहिलाय की केंद्रीय शासन त्यांनी जर हा विषय मनावर घेतला आणि आपल्या बाजूने सगळं मांडायचं त्यांनी जर ठरवलं तरच हा प्रश्न सुटू शकेल. आणि त्यासाठी मात्र जे काय प्रोसिजर आहे ते निश्चित केलं पाहिजे आणि फक्त प्रोसिजर करून चालणार नाही. 2/3 खासदार आणि सगळे जास्तीत जास्त राज्य यांनी त्याला भक्कमपणे पाठिंबा देऊन हे नवीन कायदे आणल्याशिवाय चालणार नाही. त्यासाठी सगळ्यांचा पाठिंबा तिथं भक्कमपणे आवश्यकता आहे. ही आज परिस्थिती आहे. आजपर्यंत आपण पाहिलं असेल की बाबासाहेबांनी जे घटना तयार केली त्यावेळेस कमिटीने ती एवढी चांगली आणि फ्लेक्सिबल केली की त्याच्यामध्ये सुधारणा म्हणजे अमेंडमेंट होऊ शकतात. अमेंडमेंट होऊ शकतात म्हणजे आज सगळ्यात जवळजवळ 100 अमेंडमेंट त्यांनी केलेले आहेत या 50-60 वर्षामध्ये. तर ही आणि एक अमेंडमेंट करायला काय अडचण आहे हे मला समजत नाही. मनात असलं तर सर्व होऊ शकते आणि म्हणूनच त्या दिशेने आपण पावले उचलले पाहिजे. प्रथम मला वाटतं की पंतप्रधानांपर्यंत हा विषय परत नेता यावा पाहिजे. आत्ताच आपल्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री यांचे आपले अशोक चव्हाणांनी तिथे जाऊन हा विषय तिथं मांडलाय आणि निश्चितच ते सकारात्मक आहेत असं त्यांच्याकडून समजतंय. परंतु अजून पंतप्रधानांकडून याबद्दल त्यांचे विचार काय आहेत ते आपल्याला लक्षात आलेले नाही. हे विचार त्यांच्याकडनं जर स्पष्ट झाले तर निश्चित आपला हा आरक्षणाचा प्रश्न आहे तो निश्चित सोडवता येईल. आज आपल्याकडे बहुमत नाही आहे, बहुमत त्यांच्याकडे आहे. तर बहुमत त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्याकडे जाऊन आपण पहिले विनंती केली पाहिजे की तुम्ही आमच्या बरोबर घ्या, आम्हाला मदत करा. मराठा समाज व इतर सर्व समाज असतील भारतामध्ये
त्यांचाही विचार करा, त्यांचा करू नका असं नाही, त्यांचाही करा. आणि एक जे काही तुम्हाला दुरुस्त करायचं असेल, 50% संबंधी दुरुस्त करायचे असेल किंवा कुठले समाज कसे मागास आहेत आणि कुठल्या दृष्टिकोनातून ते मागास आहेत हे सुद्धा कसं ठरवता येईल पुन्हा एकदा याचा विचार बरोबर झाला पाहिजे. शिक्षणात मागास आहे आणि कशात मागास तुम्ही आहात हे सगळं ठरवलं पाहिजे. या तऱ्हेने जर तुम्ही सकारात्मक तुम्हाला पाठिंबा दिला तर मला वाटतं तुम्ही 2-2 वर्ष 3-3 वर्ष आणि करत असतात ते पॉईंट नाही. डायरेक्ट तुम्ही तिथं जाऊन पोहोचला पाहिजे. आता पोहोचले पण ठामपणे हा विषय पुढे नेला पाहिजे. आणि तसं केलं तर मला खात्री आहे की हा विषय लवकरात लवकर सुटू शकेल. म्हणून सर्व महाराष्ट्राने एकत्र होऊन महाराष्ट्रातील सर्व खासदार आमदार समाज एकत्र होऊन हा विषय पहिले दिल्ली मुंबईपर्यंत पोहोचलेलाच आहे. मुंबई तुमच्या बाजूनेच आहे. मुंबईमध्ये महाराष्ट्र आणि हाच विचार दिल्लीपर्यंत ठामपणे तुम्ही आता यापुढे कसा न्या हा प्रश्न तुमच्या राज्यकर्ते जे आहेत खासदार आमदार यांनी जरा विशेष लक्ष दिलं पाहिजे. मुंबईमध्ये निश्चित काही ना काही करत राहतील तर त्यांना ह्या विषयासाठी दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी पाठिंबा तुमच्या सगळ्यांचा लागणार. तुमच्याशिवाय हे चालणार नाही. एकावर जबाबदारी घालणं अशक्य आहे. एकच माणसाने हे सगळं घडवून आणायचं हे शक्य नाहीये. म्हणून सगळ्यांनी एकत्र होऊन 48 लोकांनी पूर्ण मंत्रिमंडळाने हा विषय दिल्लीपर्यंत बरोबर पोहोचला असतो. आणि दिल्लीमध्ये पोहोचल्यावर फक्त तिथेही हा मोठा प्रश्न आहे की 243 खासदार त्यांच्या बाजूला कसे वळवून घ्यायचे. मोठं लॉबिंग केल्यासाठी करावं लागेल तुम्हाला. फक्त पंतप्रधान म्हणतील की मी काय करू, बाकीच्यांचं मत काय मला माहित नाही, असं चालणार नाही. म्हणून सगळे खासदार जे आहेत ते सुद्धा म्हणजे 243 खासदार किमान हे तुमच्या बरोबर असले पाहिजे. आणि मग काय प्रोसिजर असेल त्याप्रमाणे पुढे चालून मग लवकरात लवकर हा विषय संपवला पाहिजे. रंगाळात हा विषय चालणार नाही. आता हे सगळं जरी झालं तरी आरक्षण शाहू महाराजांनी तुम्हाला 125 वर्षापूर्वी दिलेलं आहे. तत्कालीन परिस्थितीप्रमाणे दिलेलं आहे. आणि निश्चितच वंचित मराठ्यांना हे आरक्षणाची आजही गरज आहे. म्हणून त्यांना वंचित मराठ्यांना एक आरक्षण कसं मिळेल इतर समाजाच्या पद्धतीने त्यांचं आरक्षण काढून घेऊन नाही. आपण मागे ठरवलंय की कुठल्याही कोणाचं आरक्षण काढून घ्यायचं नाहीये. आपल्याला अधिक आरक्षण मागून घ्यायचं आहे. म्हणजे 50% जास्त आरक्षण आपण करून घ्यायचं आहे. 50% आरक्षण जर करून घेतलं तरच तुमचा हा प्रश्न सुटू शकेल. म्हणून त्यासाठी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झाल्याशिवाय काही चालणार नाही. या तऱ्हेने आपली जर वार्ता चालू राहिली तर निश्चितच लवकरात लवकर हा प्रश्न सुरू शकेल. तर मी आता होता धरून राहिला की मराठा समाज हा पूर्वीपासून एक सक्षम समाज, मजबूत समाज हा समजला जातो. शिवाजी महाराजांच्या काळापासून जो पूर्ण औरंगजेबा सारख्या बलाढ्य मुघलशाहीला सुद्धा टक्कर देऊ शकला आणि इतर स्वातंत्र्याप्रमाणे आपलं राज्य स्थापन करू शकला. असेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा विचार आजही तुम्ही घेतला तर तो आपल्या उपयोगी ठरणार आहे. म्हणून आपण कमजोर आहोत असं समजू नका. आपण बलाढ्य आहोत असं समजा. आपली ताकद आपल्याला जितकी सगळे दिल्लीपर्यंत आणि तिथं जे आपले पंतप्रधान बसलेले आहेत त्यांचा पक्ष बसलेला आहे जो आज 2/3 मेजॉरिटी घेऊन बसलेला आहे. तिथं तुमचा विचार बरोबर व्यवस्थित पोहोचला पाहिजे. सक्षम तुम्ही राहिलं पाहिजे, मजबूत राहिलं पाहिजे.
कोणावर अवलंबून न राहता झालं पाहिजे. आरक्षण घ्यायचं तर बघा, त्यात काही प्रश्न नाही, पण या दृष्टिकोनातून तुम्ही पुढे तुमची वाटचाल चालू ठेवतोय. आणि त्यासाठी शिक्षण, शेती इतर मागे पडून चालणार नाही. तर बहुमत ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे जाऊन मागणी करण्याची गरज आहे असं शाहू महाराज यांनी भूमिका मांडलेली आहे. मराठा मागास आहे हे ठरवलं पाहिजे अशी भूमिका देखील त्यांनी मांडलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील खासदार आमदार समाजाने एकत्र येऊन हा आवाज मुंबई आणि दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असं देखील शाहू महाराज यांनी म्हटलेलं आहे. तर मोठं लॉबिंग करण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. तर 125 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये जे दिलं ते वंचित मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे असं देखील शाहू महाराज यांनी म्हटलेलं आहे. कोल्हापूरमधून मराठा समाजाचं जे आंदोलन आहे ते दृश्य आपण पाहता आहात. कोल्हापूरमध्ये मराठा समाजाच्या वतीनं आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मराठा समाज एकत्र झालेला आहे. तर शाहू महाराज यांनी देखील आत्ताच जमलेल्या मराठा समाजाला संबोधित केलेलं आहे. त्यासोबतच हसन मुश्रीफ यांनी देखील त्यांची भूमिका मांडली आहे. मंत्री सतेज पाटील यांनी देखील त्यांची भूमिका मांडलेली आहे. खासदार धैर्यशील माने हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी देखील त्यांची भूमिका मांडलेली आहे. जेणेकरून आपल्याला जे साध्य करून घ्यायचं असेल ते आपण साध्य करून घेऊ शकाल यात मला काही शंका वाटत नाही. आज सर्वच जे उपस्थित आहेत त्यांनी आपले विचार सांगितल्या प्रतिनिधींनी आणि बरेच विविध संस्थांचे लोक आलेले आहेत, सहकारी संस्थांचे लोक आलेले आहेत, विविध तर सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने चांगलं समाजामध्ये केलं पाहिजे, भक्कम काम केलं पाहिजे आणि फक्त कशावर तरी अवलंबून न राहता आरक्षण मागायचं आणि पुढे सरकारचं समाजाला मजबूत केलं पाहिजे. त्यासाठी आपण स्वतः मजबूत असलो तर समाजाला मजबूत करू शकू. आपण स्वतः मजबूत नसलो तर समाजाला मजबूत करता येणार नाही. त्याच दृष्टिकोनातून वाटचाल सुरुवाती करणे आणि ती मला वाटतं हा मराठा समाज यापुढे कुठे मागे राहणार नाही. आणि सोमवारांना त्या काळामध्ये फार अडचणी झाला. ते सहजासहजी सगळं झालं नाही. सगळं त्यांचं आयुष्य जरी 48 वर्षाचं होतं तर त्या 48 वर्षापैकी 20 वर्ष पहिले सोडले तर 28 होतो 48 त्यातले 20 वर्ष पहिले सोडले तर 28 वर्ष त्यांना कार्य करायला चांगलं मिळालं होतं. तरी चांगला कार्यक्रम दाखवला त्या काळामध्ये आणि म्हणून आज हा समोर आज आपल्याला तिथे चांगल्या प्रतिनिधी दिसले. आपल्याला निश्चित आरक्षण पाहिजे त्याच्या प्रश्न नाही, परंतु हा समाजाने जोडणारे कोण हे सरकला पाहिजे, स्वतःच्या पायाला पुढे सरकला पाहिजे, सक्षम व्हायला पाहिजे. याकडे आपण सर्वांनी वाटचाल केली पाहिजे.